ज्या घरांच्या नैऋत्य दिशेमध्ये देवांचे फोटो तुम्हाला दिसणार किंवा मोठ्या मोठ्या फ्रेम दिसणार त्या घरामध्ये की आम्ही हे शौचालय पण हे वापरत नाही. अरे भाई तुम्ही वापरत नाही, ते एनर्जी मध्ये नेऊन ठेवलंय ना, तुम्ही वापरा अगर न वापरा. आणि मी त्या सभेला गेलो किंवा त्या एक माणूस सांगत होता तिकडे, मी काय त्याचं ऐकलं नाही. काना बोट ठेवलं म्हणजे तो ऐकलेला असेल, तू जाऊन आला तिथे. बरोबर आहे. तुला कान आहेत, तो ऐकले की नाही हे समोरच्याला माहित नाही, पण समोरच्याने तुला सांगितलं. जे जिद्द आहे त्याचा ऍट्रिब्यूट, त्याचा जे लक्षण आहे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. सर आमचं ते बाथरूम आहे, नाही आम्ही वापरत. तिथे एक किचन आम्ही बनवलंय पण ते नाही वापरत आम्ही. ज्या घरांच्या नैऋत्य दिशेमध्ये देवांचे फोटो तुम्हाला दिसणार किंवा मोठ्या मोठ्या फ्रेम दिसणार त्या घरामध्ये रात्रीची अचानक जाग, निद्रानाश किंवा भीती किंवा आपल्याला कोणतरी दचकतंय, आपल्यावरती कोणतरी बसतंय, आपल्याला कोणतरी भ्या दाखवतंय, आपल्याला कुणाला कोणतरी भीती दाखवतंय किंवा आपल्याला कोणतरी आता खायला उठलंय किंवा अचानक नको असणारे स्वप्न लक्षात येणे, नको असणारे स्वप्न पडणे, याचं कारण नैऋत्य दिशेमध्ये बनवलेलं मंदिर किंवा नैऋत्य दिशेमध्ये एखादी लावलेला फोटो. पण असं का म्हणजे ते देव आहेत, म्हणजे मग असा हा इम्पॅक्ट का होतो? देव आहेत ना. हे नाक आहे, हे नाक इकडे लावूया का आपण? अच्छा, चुकीच्या ठिकाणी लावल्यावर ज्याला जिथे आहे तिथेच आहे ना.